नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका तर रंजक वळणावरती येत चाललेलीच आहे. तर आता गौरीला समोर यावं लागलंय स्वतःच्या लेकीला आणि नवऱ्याला या रागिनी आणि कामिनीपासून वाचवण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, साधी भोळी गौरी फक्त समोर येणार नाहीये, तर महाकालीचा अवतार सुद्धा दाखवणार आहे. कशी कामिनी आणि रागिनीची जिरवणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहतो की निंगी आणि कमळी कॉलेजला निघालेली असतात आणि याच संधीचा निंगी फायदा उचलते. ती कमळीला पटवून देण्याचा प्रयत्न करू लागते की तुझ्याबरोबर जे काही घडतंय तो खूप मोठा स्कॅम आहे, आणि अशा प्रकारे 2 घटना ती तिच्या निदर्शनास आणून देते. जेव्हा रागिनी काकूंचा हार चोरी झाला होता तेव्हा CCTV फुटेजमध्ये तुझ्यासारखीच मुलगी आपल्याला दिसली होती, तेही पाठमोरे. आणि डोनेशन बॉक्स चोरताना सुद्धा CCTV फुटेजमध्ये तीच मुलगी दिसली होती, तेव्हा सुद्धा पाठमोरी. आपल्याला माहिती आहे ती तू नाही आहेस, ती कोणीतरी तुझ्यासारखी दिसणारी हुबेहूब मुलगी आहे. कमळे, जरा विचार कर. कॉलेजमध्ये ही मुलगी कोणीही प्लॅन्ट करू शकतो, पण घरामध्ये तिला कसं काय आणणार? म्हणजे घरातल्या व्यक्तीच्या मदतीशिवाय ती हे सगळं करू शकत नाही. याचा अर्थ तुला कळतोय का? घरातलीच व्यक्ती तिला सामील आहे. कमळे, तुला अजून सांगालोय, ती अनिका दिसती तशी नाही. मला तर वाटतंय या सगळ्यामध्ये अनिका सामील आहे. तिनेच त्या मुलीला प्लॅन्ट केला असणार आहे. तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस, ती लई महाचालक बाई आहे बघ. तेव्हा कमळी बोलते, निंगे, तू जे काही बोलायला असते तर मला काही कळत नाहीये बघ, तरी पण मी विचार करेन. पण प्रेक्षकांनो, निंगी काही शांत बसायला तयार नसते. तिने तर जंगच पछाडलेली असते. जोर या अनिकाला शोधत नाही, तिचा खरा चेहरा या कमळीसमोर आणत नाही, तोर मी शांत बसणारच नाही. इकडे आपण पाहतो तर काय, सरू देवाकडे प्रार्थना करत असते. ती जे काय वागली त्याचं तिला फार गिल्ट आलेलं असतं. ती देवाला म्हणत असते, देवा, अरे हे मी काय करून बसलो? मी माझ्या नवऱ्याला खोटं सांगितलं, आणि त्यांची आता ही जी काय अवस्था झाली आहे ना, त्याला फक्त मी एकटी जबाबदार आहे. पण नाही, मला आता शांत बसून चालणार नाही. परिस्थिती अजून बिघडायला नको. मला तिकडे जावंच लागल आणि जे काही सत्य आहे ते त्यांना सांगावंच लागल. माझ्यामुळे हे जर देशोधडीला लागणार असतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल, तर ते मला अजिबात चालायचं नाही. मला माझ्या लेकीसाठी आणि ह्यांच्यासाठी जावंच लागल. आणि अशा प्रकारे तिने महाजनांच्या घरी जाण्याचा एकदम भक्कम निर्णय घेतलेला असतो. पण इकडे अनिकाने महाभयानक असा प्लॅन बनवलेला असतो. ती रागिनी आणि कामिनीला म्हणत असते, हे बघा, आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. आता आपल्याला अजून मोठा प्लॅन बनवावा लागेल. कमळीच्या आसपास असणाऱ्या, तिला मदत करणाऱ्या तिच्या माणसांना आपल्याला तिच्यापासून तोडावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ऋषी, आणि त्याला तर मी असं काही बिझी करून ठेवलंय, त्याला तर वेळच नाहीये इकडे यायला किंवा कमळीचा विचार करायला. राजूच्या केसमध्ये मिरेशला असं काय अडकवलंय ना, त्याला कमळीचा विचार करायला वेळच मिळणार नाही. त्याला पोलीस स्टेशनच्या चक्राच मारायला लागतील. त्यामुळे त्याला तर काय वेळ मिळणारच नाही कमळीची मदत करायला. ऋषला सोडून दुसरी महत्त्वाची व्यक्ती तिला सपोर्ट करणारी कोण आहे? डॅड. आता डॅडची मी कशी अवस्था करते ना, बघाच. आणि अशा प्रकारे स्वतःचीच मुलगी स्वतःच्या बापाला उद्ध्वस्त करायला तयार झाली आहे. प्रेक्षकांनो, राजन आता दारू पिऊन बाहेरच्या बाजूला आलाय. म्हणजे स्वतःच्या आईला तर तो हे सगळं सांगू शकत नाही, आजींसमोर मन मोकळं तर करू शकत नाही. त्यामुळे राहिली कोण व्यक्ती? बाबा. तो आता त्यांच्या जवळ आलाय आणि त्यांच्या मांडीवरती हात ठेवून बसलाय आणि बोलतोय, बाबा, आता तुम्हीच सांगा मी काय करू? मी पूर्णपणे तुटलोय. गौरीने दुसरं लग्न केलंय. मला तर काहीच कळत नाहीये की मी जगू तर कोणासाठी जगू? त्यात माझी मुलगी ती सुद्धा मेली असं मला गौरीने सांगितलंय. तेव्हा आजोबा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की गौरी खोटं बोलतीये, कमळीच तुझी मुलगी आहे, पण त्यांना सांगता येत नाहीये की अरे बाबा, कमळी ही तुझी सख्खी मुलगी आहे, पण सांगणार तरी कसं? दुरून आता हे सगळं रागिनीने पाहिलंय. ती आता लगेच अनिकाकडे आली आणि ती बोलते, अनिका, आता या संधीचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. बघा ना प्रेक्षकांनो, किती मोठी नवल आहे. स्वतः मुलगी आणि आई स्वतःच्याच बापाच्या किंवा नवऱ्याच्या जीवावरती उठलेत. किती विचित्र गोष्ट आहे नाही? रागिनी आता अनिकाजवळ येते आणि तिला बोलते, अनिका, तुला एक खूप मोठं काम करायचं आहे. त्या गोट्याना खाली जमिनीवरती पाडायचे आहेत. राजन आता आतमध्येच येईल आणि तो त्या गोट्यांवरून घसरून खाली पडेल, आणि मग त्याची अवस्था कोणासारखी होईल? त्या म्हाताऱ्यासारखी. आणि तो आयुष्यभर त्या व्हीलचेअरवरती सडत बसेल. आणि लेकाची अशी अवस्था झाली म्हटल्यावर त्या म्हातारीला सुद्धा सहन होणार नाही. ती सुद्धा लगेच गचकेल. मग या सगळ्या इष्टिटेवरती, या सगळ्या साम्राज्यावरती कोणाचा अधिकार असेल? आपल्या तिघींचा. आपण तिघी मस्तपैकी राज्य करू, अशा पद्धतीचा खूपच घाणेरडा असा या तिघींनी प्लॅन बनवलेला असतो. अनिका सुद्धा सगळीकडे गोट्या पसरते, जेणेकरून राजन आत यावा आणि त्यातून स्लिप होऊन पडावा, त्याच्या डोक्याला मार लागावा आणि तो कायम अधू व्हावा. रागिनी आता राजनकडे आली आहे आणि त्याला उगाच खोटं सांगतेय, राजन आतमध्ये चल, आईंची तब्येत ना फार बिघडली आहे, मला तर असं वाटतंय त्यांना हार्ट अटॅक आलाय, चल पटकन आतमध्ये, वेळ झाला तर सगळंच अवघड होऊन बसेल, आपल्याला त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये पळवावं लागेल. पण राजनने इतकी दारू ढोसली आहे की त्याला साधं उठता सुद्धा येत नाहीये. तो उठण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला जमतच नाहीये उठायला.
तेव्हा रागिनी बोलते, राजन अरे मी आहे ना, मी तुला आतमध्ये घेऊन जाते. असं म्हणतच ती त्याला सपोर्ट देते आणि आतमध्ये घेऊन जाऊ लागते. आजोबा त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना सुद्धा कुठे ना कुठे या सगळ्याची चाहूल लागलेली असते. त्यामुळे ते राजनला अडवण्याचा प्रयत्न करू लागतात, करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात. पण राजन कुठे सुधीत असतो. पण हे सगळं पाहून कामीला मात्र खूप राग येत असतो. ती बोलते, काय काय दादा, नाही म्हणजे एकटा बसून तू कंटाळलायस का? पण आता तुला कंटाळण्याची काही गरज नाहीये, कारण आता तुझ्या सोबतीला तुझा लेक सुद्धा तुझ्या बाजूलाच बसणार आहे पांगोळ गाडीमध्ये. तुला वाटत असेल या सगळ्यामध्ये तुझा लेक किती धडधाकट आहे, पण नाही, त्याची दारू पिऊन कशी अवस्था झाली आहे बघितलंस ना. आणि हे सगळं ऐकून आजोबांना खूप वाईट वाटत असतं. पण ही कामिनी खिकी करून हसत असते. इकडे आपण पाहतो तर काय, रागिनी आता त्याला हॉलमध्ये घेऊन आली आहे. समोर गोट्या असतात आणि ते पाहून रागिनी लगेच मागे होते, त्याच्यापासून लांब होते आणि बिचाऱ्या राजनला एकट्याला सोडते. इकडे आता कामिनी सुद्धा आतमध्ये निघून गेली आहे, कारण तिला सुद्धा मज्जा बघायची असते. कसा राजन घसरून पडतो, कसे त्याचे हातपाय मोडतात आणि कसा तो इवळतो, जोर जोरात ओरडतो, हे सगळं तिला बघायचं असतं. त्यामुळे ती सुद्धा आतमध्ये गेलेली असते. पण त्याच वेळेला तिथे कमळे निंगे आलेले असतात. आजोबा विचार करतात, हे सगळं मी कोणाला सांगू, कोणाला तरी सांगायला पाहिजे, मला माझ्या लेकाला वाचवायला पाहिजे. आणि तेवढं तर समोर त्यांना निंगे आणि कमळे दिसतात. त्या दोघींना बघून आजोबांना खूप आनंद झालेला असतो. आशेची किरण त्यांना दिसू लागलेली असते. त्यामुळे ते आतल्या बाजूला इशारा करू लागतात बोटाने. ते पाहून तर निंगीला काहीच कळत नसतं. कमळी बोलते, निंगी आजोबा तिकडे बोट का करतायत, नक्की त्यांना काय सांगायचं असेल, तिकडे इशारा का करत असतील ते. तेव्हा निंगी बोलते, कमळे अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, आजोबा एवढे कधीच घाबरत नाहीत. अगं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघ की, ते कसले घाबरलेत, 100% काहीतरी घोळ झालाय, त्यांना काहीतरी सांगायचं आहे, चल आपण त्यांच्याजवळ जाऊ. असं म्हणतच दोघीही त्यांच्याजवळ जातात. आजोबा आता खुणवू लागतात आणि कमळीला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात की कमळे जा, तुझ्या वडिलांना वाचव. कामी रागिनी त्याच्या विरुद्ध कट रचतायत, त्याला पाडण्याचं प्लॅनिंग बनवतायत. पण हे सगळं ते सांगणार कसं. पण कमळीला थोडाफार अंदाज आलेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की 100% काहीतरी विपरीत घडणार आहे आजींबरोबर किंवा राजन काकांबरोबर, आणि तेच आजोबा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत एवढं तर तिच्या लक्षात आलेलं असतं. कमळीला जसं हे सगळं क्लिक होतं, ती बोलते, निंगी चल पटकन. आणि अशा प्रकारे 100रीने दोघे आतमध्ये धाव घेतात. इकडे आपण पाहतो तर काय, रागिनीने मुद्दाम राजनला धक्का दिलेला असतो त्या गोट्यांवरती. राजनचा पाय आता गोट्यांवरती स्लिप होतोय, त्यामुळे तो आता दानकन तिकडून आपटणार, डोक्यावरती चांगला चादळणार. तोच तिथे कमळीची एंट्री झाली आहे. कमळी आता समोर जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याचा पाय गोट्यांवरती असतो. आणि प्रेक्षकांनो इथे घडतो खूप मोठा चमत्कार. तिच्या तोंडातून राजन काका नाही तर चक्क बाबा निघतं. ती जोरातच ओरडते, बाबा. पण एवढंच की काय प्रेक्षकांनो, फक्त हा एकच चमत्कार नाही घडलेला, त्याच्याबरोबर अजून एक खूप मोठा चमत्कार घडलाय. तिथे आपली गौरी सुद्धा येऊन ठेपली आहे आणि तिने कशाचीही पर्वा न करता सरळ राजनला पडण्यापासून वाचवलंय, त्याला झेललंय. आणि एकंदरीतच काय, तिने पत्नी धर्म पाळलाय. खरं तर हे सगळं रागिनीने करायला पाहिजे होतं तिच्या नवऱ्यासाठी, पण गौरीने राजनसाठी हे सगळं केलंय. गौरी मात्र एवढ्यावरती शांत नाही बसलेली, तर तिने रागिनीला लांब ढकललंय. आणि या गौरीला तिथे आलेलं पाहून रागिनीला तर पुरताच धक्का बसलाय. तिच्या तर जणू काय पायाखालची जमीनच सरकली आहे. आपण खरोखर गौरीला पाहतोय का तिचं भूत पाहतोय हेच तिला कळायला मार्ग नाहीये. कमळी तिथे आली आहे, तिला तर पुरताच धक्का बसलाय की आपली आई इथे कशी काय आली आणि ती राजनला का वाचवतीये हेच तिला कळेन असं झालेलं असतं. आणि तेवढंच राजन आता सरूला गौरी गौरी अशी हाक मारू लागतो. आणि यावेळेस आता या कमळीला दुसरा धक्का बसलेला असतो. हे काका आपल्या आईला गौरी अशी का हाक मारतायत हेच तिला कळेन असं झालेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ही गौरी आता साधीसुधी गौरी राहिलेली नसते, कारण तिच्या नवऱ्यावरती इतका मोठा प्रसंग बेतलेला असतो. गौरी आता चक्क पेटून उठलेली असते. ती रागिनीचं मुंडकं धरते आणि बोलते, कसली बाई आहेस ग तू, निर्लज्ज कुठली, स्वतःच्याच नवऱ्याच्या जीवावरती उठायला तुला लाज कशी काय वाटली नाही. अगं फक्त तुझ्यासाठी इतके दिवस मी माझ्या नवऱ्यापासून लांब राहिलो. मी विचार केला की कशाला आता त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्यांना एक सोन्यासारखी बायको आहे, मुलगी आहे, आणि या तिघांच्या मध्ये आपण यायचं नाही असा मी निर्णय घेतला होता. पण आता मला खरंच स्वतःचीच लाज वाटते. मी चुकलो. एवढे वर्ष अशा बाईच्या हातात मी माझ्या नवऱ्याला दिलं. लई मी चुकलो, खरंच चुकलो. असं म्हणतच ती सान्नकन या रागिनीचं थोबाड फोडते आणि म्हणते, हो बाजूला, माझ्या नवऱ्याला हात सुद्धा लावायचा नाही आणि तुझी लायकीच नाहीये ग यांच्यासारखा हिरा तुझ्या हातात देण्याची. राजन आता हे सगळं ऐकत असतो, त्याला खूप छान वाटत असतं. तो बोलतो, गौरी अगं हे काय बोलतेस तू, पण त्या दिवशी तर तू म्हणालीस की तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये आणि तू दुसरं लग्न केलंस. गौरी सांग ना, हे सगळं काय आहे. तेव्हा गौरी बोलते, मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोललो. मला असं वाटलं मी तुमच्या मध्ये येतोय म्हणून मी खोटं सांगितलं, पण खरं तर माझं दुसरं लग्न नाही झालेलं. माझं तुमच्यावरती प्रेम होतं आहे आणि कायम तुमच्यावरच राहणार.
आणि ही तर राहिली दुसरी गोष्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलगी नाही मेलेली. आपली मुलगी अजून जिवंत आहे. ही कमळीच आपली मुलगी आहे. जसा आज या 2 चटकिनींनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला ना, तसंच 17 वर्षापूर्वी मला आणि माझ्या लेकीला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या कमळीला मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच भिवून मी गावाकडे राहिलो. पण आता मला कळून चुकलंय, शांत बसून काहीच उपयोग नाही. अशा राक्षसी बायकांना या आपल्या सोसायटीत वावरण्याचा काहीच हक्क नाहीये आणि आता मला तोंड उघडावंच लागेल. या दोघींची खरी जागा इथे नाहीये तर पोलीस स्टेशनमध्ये. आणि अशा प्रकारे आता प्रेक्षकांनो, गौरीने महाकालीचं रूप धारण केलेलं असतं. स्वतःच्या नवऱ्याला आणि स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी सगळं सत्य आता राजनसमोर आणलेलं असतं. तेव्हा आता राजन काय निर्णय घेईल, त्या दोघींना पोलिसात देईल का, पुढे काय होईल, हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.